कोंडाळामुक्त कोल्हापूर करण्यापेक्षा कचरामुक्त कोल्हापूर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अजूनही लोक त्याच्यामध्ये आंघोळच करायला लागली, तर ते प्यायला पाणी काही जनतेला मिळालेलं नाही. हे अनेक विषय आहेत, तरी हा आलेला निधी कुठं काय रस्त्यात काय वाहून गेला असं मला तर वाटतंय. जनरेटरवर बॅटरीवर काम करावं लागतं, हे म्हणजे अगदी म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रत्येकजण स्वतःला आपण शाहू महाराजाचे वंशज किंवा रक्ताच्या नात्यातलं समजतो, पण शाहू महाराजांचं कार्य आपण पुढे नेऊ शकलो नाही, ही आपली सर्वात मोठी शोकांतिका आहे. नमस्कार. निवडणुकीचे पडघम आता वाजलेले आहेत आणि कोल्हापूर दक्षिण हा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात अटीतडीची लढत असणारा असा हा मतदारसंघ आहे. यामध्ये निम्म कोल्हापूर महानगरपालिकेचा परिक्षेत्र आणि तसेच गोकुळ शिरगावपासून गांधीनगरपर्यंतच्या आणि मुडशिंगीपासून ते विविध अशी ग्रामीण भाग यामध्ये येतो. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण असा मिश्र भाग असणारा हा मतदारसंघ आहे. दावे प्रतिदावे या मतदारसंघात भरपूर झालेले आहेत. त्यामुळेच आता ग्राउंड रिपोर्ट घेऊन लाईव्ह मराठीतर्फे आपले थेट मतदारांना काय वाटतं, आपल्या दक्षिणविषयी काय वाटतं, जिल्ह्याविषयी काय वाटतं आणि राज्याच्या जाहीरनाम्यामध्ये काय विषय असावेत या संदर्भात आम्ही थेट संपर्क साधत आहोत. तर कोल्हापूर शहर हे 2 विधानसभा मतदारसंघात विभागलेलं आहे, कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर. पण दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतला असता असं दिसतंय की रस्त्याचा आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो अजूनही सुटलेला नाही आहे. दोन्ही मतदारसंघात कोट्यवधी रुपयाचा निधी आणलेला आहे असं बोर्डबाजी वगैरे केलेली जाते, पण त्या दृष्टीनं तसा विकास झाला आहे असं कुठंच काही दिसत नाही. आणखीन म्हणजे कोल्हापूर शहरात प्रश्न आहे तो कचरा उठावाचा. इथले सार्वजनिक कोंडाळे ते बंद केलेले आहेत. कचरा गाडी जी आहे ती नियमित किंवा दररोज असं म्हटलं तरी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये येत नाही. त्यामुळे तोही प्रश्न एक मूलभूत आहे. कोंडाळामुक्त कोल्हापूर करण्यापेक्षा कचरामुक्त कोल्हापूर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि याकडं दोन्ही मतदारसंघातल्या प्रमुख नेत्यांनी लक्ष द्यावं आणि हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत असं मला वाटतं. कोल्हापुराली अजून काय कुठलीही शीट ठरलेली नाही. आता इथं अगोदर अण्णा होते, अण्णा चांगले काम केले अण्णांनीसुद्धा कोल्हापुरामध्ये, पण त्यांना बराचसाच वेळ मिळाला नाही. त्यामुळं अण्णा निम्म्यात गेल्यामुळं थोडीशी कामं अपुरी आहेत आणि वहिनींनासुद्धा काम करता आलं नाही. वहिनींना कसं झालं, थोडंसं सत्ता पलट झाल्यानंतर वहिनीलासुद्धा काम थोडं करता आलं नाही. त्यामुळे वहिनींचंसुद्धा थोडं अपुरं काम आहे. त्यामुळे वहिनीलासुद्धा परत चान्स मिळावा असं वाटतंय. तर अजून कुठल्याही पक्षाच्या सीटा ठरलेल्या नाहीत कोल्हापुरामध्ये. त्यामुळे सगळं सरमिसळ आहे. त्यामुळे कोल्हापुरामध्ये चांगल्या आमदार व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. कोल्हापुरामध्ये गटरीची समस्या आहे. IRBने केलेली गटरे स्वच्छ होत नाही, पाणी सगळं रस्त्यावर येते. अनेक इथं समस्या आहेत. आता IRBची गटरी जरी आमच्या इथं बघितली तर बगल तेव्हा भरून पाणी बाहेर येते. अशा समस्या आहेत भरपूर. कोल्हापुरामध्ये कोणी कामच केलेलं नाही. काम करावं असा आमदार कोल्हापुरात व्हावा. आता काय झालं माहिती काय, बंटी पाटलांनी पाण्याची योजना आणली आहे. बरोबर आहे, पाणी आहे, चोरवत आहे. पाणी चांगल्यापैकी आम्हाला प्यायला मिळते, चांगलं पाणी आहे. आणि चंद्रकांत जाधवनी जी स्कीम रस्ते बिस्तं आहे, गटर आमच्या गल्लीत झालेले आहेत. त्यांचं काम चंद्रकांत जाधव आणि त्यांची बायको आता काय राहिलेली कामं करत आहेत आणि त्यांच्या काळात कामं चांगली झाले आहेत. रस्ते म्हणा, गटर आमच्या समाजातले बसविलेले आहेत, गटर दुरुस्त आहेत. शिवाजी कवळे त्यांच्या पाठीचे काम करून करतात आणि बंटी पाटील त्यांचं ऐकून करतात. ही आमच्यासमोरली गोष्ट आहे. रस्ते करतात, रस्त्याची कामं चालू आहेत, गटराची कामं चालू आहेत. आम्ही समस्या बघते, स्वच्छता चांगली आहे, त्याच्यात काय वाद नाही. आणि पाण्याचे काय कुठं तर पाईप लिकेज होते ते काय जगातच आहे. कुठे बाय कर पाण्याचा सर्वात चांगलं मिळते राजारामपुरी मातंग समाजला. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघांमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असणारे प्रश्न आहेत. जसे की पाण्याचा प्रश्न आहे. बरीच वर्ष झाली काळामवाडीचं येणारं पाणी, अजूनही लोक त्याच्यामध्ये आंघोळच करायला लागली, तर ते प्यायला पाणी काही जनतेला मिळालेलं नाही. रस्त्यांचा प्रश्न इतका घन, इतका वाईट आणि इतका बेकार झाला आहे की 1 फुटापेक्षा जास्त खड्डे खोली जे रस्त्यांमधून पडलेले आहेत. म्हणजे कामाला येत असताना जीव मुठीत धरून कामावर येण्याची परिस्थिती आहे. म्हणजे घरात जाईपर्यंत घरातल्यांना चिंता वाटत राहावी की आज गेलेला कामावरचा माणूस उद्या परततोय की नाही ह्याची पण चिंता वाटावी. आता हे प्रश्न इतके विचित्र आणि वाईट पद्धतीने वाढत गेलेले आहेत. त्यात ह्या गेल्या 2-3 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेचं सभागृह पण अस्तित्वात आलेलं नाही. सगळा कारभार आहे तो प्रशासकांकडे आहे. त्यामुळं भागातल्या नागरिकांनी एखाद्या नागरी सुविधेसाठी कोणाला भेट द्यायची म्हटलं तर जाणं पण आता मुश्किल आणि दुरापास झालेलं आहे. ह्या सगळ्या नागरी सुविधांचा जर विचार केला, असुविधांचा, तर
थोडंसं राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व राजकारण्यांनी पक्षविरहित राजकारण याचा विचार करून ह्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. कोल्हापुरातील काही मुलं आता सर्वजण बाहेर पुन्हा बॉम्बे या मोठ्या सिटीमध्ये जातात, मेट्रो सिटीमध्ये. कोल्हापुरात तसं कुठलंही हे नाही आहे शैक्षणिक धोरण किंवा त्यांना नोकरी. त्यामुळे IT पार्क जेवढ्या लवकरात लवकर होईल ते आपण बघावे. आमच्यासारखी मुलं आता शिक्षणासाठी बाहेर जातात, कारण की कोल्हापुरात जे उपलब्ध जे पाहिजे ते आता कोल्हापुरात आम्हाला मिळत नाही. त्यासाठी आम्ही बाहेर शिकायला जातो आहे. ते आता येणाऱ्या कुठल्या नेत्यांनी लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये IT पार्क असू दे किंवा चांगले इन्स्टिट्यूट वगैरे असू दे ते सगळे उभा करावे, जेणेकरून उद्योग वगैरे कोल्हापुरात चांगले येतील, जेणेकरून मुलं बाहेर शिकायला जाणार नाहीत, ती कोल्हापूरमध्ये शिकून त्यांचं पूर्ण करिअर कंप्लीट करतील. शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी कोल्हापूर शहरासाठी आला, तर कोल्हापूर शहरासाठी निधी आला रस्त्यासाठी असेल किंवा कुठल्या तरी प्रकल्पाला असतील. अनेक काय विषय आहेत, मोठे मोठे विषय कोल्हापूर शहराचे. शॉमिलचा विषय आहे, पंचगंगा नदी प्रदूषणचा आहे, हे अनेक विषय आहेत. तरी हा आलेला निधी कुठं काय रस्त्यात काय वाहून गेला असं मला तर वाटते. का तर निधीचं कामच कुठं दिसत नाही. या नेत्यांनी निधी दिला, त्या नेत्यांनी दिला, याच्यापेक्षा माझं मत आहे सर्व नेत्यांनी एकत्र येऊन कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. माझं हे मत आहे. राजकारण बाजूला ठेवून येणाऱ्या निवडणुकीत सक्षम आणि ज्याच्यात खरोखर आमदारकी लढवून स्वतः निर्णय घ्यायची ताकद आहे असल्या लोकांनी निवडून द्यावं एवढी माझी इच्छा आहे. कोल्हापूर जिल्हा शाहू फुले आंबेडकरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्याला शाहूंची नगरी 100 वर्षापासून गणली जाते, पण शाहू महाराजांचं वारसा चालवायचा आपण कमी पडायला लागलो आहे. जनता आणि नेते सगळ्यांनी एकत्र होऊन शाहूंचा आदर्श जगाच्या पाठीवर नेला पाहिजे. शाहू महाराजांनी बांधलेली ऐतिहासिक वास्तू आता काय घडीला काय परिस्थितीत आहे ह्याचा कोल्हापूरच्या जनतेने आणि नेत्यांनी सर्वांनी विचार करायला पाहिजे. कारण कोल्हापूर आपण कोल्हापुरी आहे. प्रत्येकजण स्वतःला आपण शाहू महाराजाचे वंशज किंवा रक्ताच्या नात्यातलं समजतो, पण शाहू महाराजांचं कार्य आपण पुढे नेऊ शकलो नाही ही आपली सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्यासाठी सर्व कोल्हापूर जिल्ह्यानं शाहूंचा जिल्हा आणि मी पण शाहू महाराजांचा एक नातलग आहे असं म्हणून किंवा वंशज आहे म्हणून सर्वांनी काम केलं पाहिजे. ही सर्व जनतेला विनंती. मतदान करा, मतदानाचा अधिकार सर्वांना आहे. मतासाठी घरातून बाहेर पडा, कारण शहरी लोक मतदानासाठी बाहेर पडत नाही ह्याची एक शोकांती आहे. त्या दिवशी ते फिरायला जातात. कोल्हापूरची जनता उत्सव साजरा करूया मतदानाचा. मी स्वतः एक इंजिनियर आहे आणि साधारणपणे जगभर फिरल्यानंतर एक लक्षात असं येते की आज म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत अगदी 25-30 वर्षांपूर्वीपर्यंत देशभरातनं मुलं इथं कोल्हापुरात शिकायला यायची. आज कोल्हापुरातनं मुलं चांगलं शिक्षण घेण्यासाठी बाहेर जातात. ही एक आपली इथं शोकांतिका आहे. तर पूर्वीचं आपलं शैक्षणिक वैभव, शैक्षणिक क्रांतीची देशाला विचारांची दिशा देण्याचं काम कोल्हापूर करत होतं, ते परत व्हावं ह्यासाठी लोकांनी काम करणं गरजेचं आहे. तसं काम करणाऱ्या नेत्याला, तसं काम करणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही निवडून द्या. आज परिस्थिती अशी आहे की बरेच आता हे नवीन कोविडनंतर वर्क फ्रॉम होम वगैरे होतं, त्यासाठी साधारणपणे कोल्हापुरात बसून इंजिनियर लोक, मुलं मुली जगभरातलं काम करतात. पण दुर्दैवाची बाब अशी आहे की इथं अर्धा अधिक पॉवर कटच असतो. जनरेटरवर, बॅटरीवर काम करावं लागतं. हे म्हणजे अगदी म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. तर अशा पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा शिक्षणाच्या खास करून देण्याचं काम करणाऱ्या उमेदवाराला, तेवढे धमक असणारा, तेवढी इच्छाशक्ती असणारा उमेदवार ओळखा आणि त्यालाच मतदान करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदानाला बाहेर पडा. कारण 50, 55, 60% मतदान केल्यानंतर तुम्हाला उमेदवार गृहीत धरतात. ते आता सर्वांनाच माहीत आहे की इलेक्शनमध्ये हे सगळे तो 50, 55, 60% वर्ग जो असतो मतदानाला बाहेर पडणारा, तो मॅनेज करता येतो. मॅनेज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे मॅनेज करता येतो, आपल्या बाजूनं मतदान वळवता येतं, ह्याची ह्या उमेदवारांना खात्री असते. 100% मतदान करूया, देशात एक उदाहरण प्रस्थापित करूया आणि जितकं जास्त मतदान होईल तेवढा उमेदवार तुमचं काम करण्यासाठी म्हणून उमेदवार रिंगणात उतरेल आणि अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये, तेही फक्त 20 लाखांपासून. निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त 1 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध. साईट पत्ता रवी राही मंगल कार्यालय जवळ, मनेरमळा, नॅशनल हायवे लगत, उजळेवाडी.
याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स, शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंकाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत. संपर्क 99 23 59 22 55.